आलो एका हातामध्ये ना मरळ आहे, मग तंगुश आहे आणि खाली आतमध्ये हे पाण्यामध्ये मरळ आहे. बऱ्याच उशिरानंतर आहे ना पाणी जाऊन पकडले. या जेवायला बरीच मेहनत केली आणि शेवटला मरळचं कालवण सुद्धा बनवून इथंच जेवतोय. आता त्याला ना मरळ साठी आलोय. एकदम भारी जागा आहे, तिकडे येतोय. मरळ पाकडायचे असल्यानंतर ह्याच बाजूला येतोय आणि चारा सुद्धा ना येता येता पकडून आणलाय. तर त्याच्यामुळे ना इतका झालाय उशीर. आता ना जवळजवळ 11 वाजल्यात, इतका उशीर झाले. आज इथे ना आंब्याचं झाड आहे, हे बघा इतकं मोठं झाड आहे ना, त्याला आहे ना बरेचसे आंबे लागले. ते ना आता बघतोय आता एखादे पिकलेले भेटतात का. एक 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 तर दिसतोय पिकलेला आंबा ना पिंके. हा एक दिसतोय तिकडे आहे ना पिवळा झालाय, डायरेक्ट पिवळा झालाय. आता बघू अजून एक, आणि तो आहे ना दगडानेच पाडायचा आहे. दगडाने पाडता येतोय का तो बघू आता. हा तुम्हाला दाखवतोय बघा. आता एकदम पिवळं झालंय इथे बघा. आणि बाकी कच्चे आहेत बरेचसे. दगडात जात नाही तिथं, त्याच्या जवळ जाते दगड. आता गेलते तिथं जवळ. हा पडला आंबा. तुम्हाला दाखवला आणतोय आता. तो बघा किती मोठा आंबा आहे. आणि कलर बघा किती जबरदस्त आहे. कलर पण पिवळा आहे आणि पिकलाय. पाहिलाय का असा आंबा, तो पण डायरेक्ट झाडाचा. आणि इतका गोड वास येतोय ना. धर बघा किती मोठा आंबा आहे आणि तो पण पिवळा झालेला आहे. पूर्ण पिवळा झालाय आणि पिकलाय सुद्धा. तो पण पडला ना. हा दोन्ही पण पडलेत आंबे. तिकडे हे बघा इथं एक आहे आणि या साईडला एक. 3 झाले आंबे. पिवळे होते ते पाडून घेतले. 3 होते पिकलेले चांगले, आणि बाकी आता कच्चे आहेत बरेचसे. चाललो आता मरळ पकडायला जायला लागणार आहे. चला नदीवरती जाऊ. नदीच्या जवळ आहे एकदम, पण इथून रस्ता नाही नदीच्या शेजारी जायला. तिकडे वरती जायला लागणार आहे. तिकडे गाडीवरती जाऊ आपण. आलो आता नदी जवळ. आता इकडंच आहे ना मरळी बघायच्यात. आता मरळी बघू भेटतात का नाही. मरळ दिसली त्यांना. आता बघा गळ पण टाकून घेतलाय. खालय बघा. आता मरळीने खालय, काढली सुद्धा बघा. तर जवळून दाखवते तुम्हाला. ती बघा. या साईडला ना एवढ्याच अशा असतात मरळी. या साईडच्या पहिली मरळ. ते पण आले अजून येणार इकडं. मग इथंच सामने आलो, इथं गाडी लावले आपले आणि इथं जवळच आलेलं. तर एक मरळ भेटली, ते पण चांगल्या साईजचे. अजून बघतोय दिसती का एखादी, नाहीतर मग इकडे जाऊ. इथं बघणार आहे थोडं, नाहीतर तिथून आहे ना इकडं वरती जाणार आहे. तिकडं सुद्धा मग तिकडे जास्त फिरणार आहे, तिकडं वरती जाऊन. चला आतमध्ये खाल्ले ना पिंके. हा काढून घ्या आता गळ. बऱ्याच दिवसातून आहे ना मरळ साठी आलोय, आणि मरळ आहे ना भेटायला पण लागलेत. लगेच सुरुवात झाली, ती पण एकदम भारी. आता इकडं वरच्या साईडला चाललोय आम्ही. येता येताना मरळ दिसलेली त्यांना. वरती लई लांब होती आणि टाकलेला सुद्धा गळ या साईडला. आता ना धारेवरती आलोय. इकडे ना पाणी कमी आहे, पण जास्त वारं आहे, त्याच्यामुळे ना मरळी दिसत नाही बरोबर.
वारा सुटला की दिसायचं आहे ना बंद होते पाण्यामध्ये आहे ना लाटा सुटतात. बघा पाणी किती कमी आहे. त्याच्यातून आहे ना नदी आता पार करतोय. बारकी नदी या साईडला अजून सुद्धा आहे ना बऱ्याच तिकडे वरती जायचं आहे. ह्याच्यामध्ये आहे ना बरंचसं वजन आहे ह्या पिशवीमध्ये. तर ती पिशवी आहे ना आता इकडं कुठंतरी ठेवू आपण, एखाद्या साईडला ठेवू आणि त्याच्यातले ना मरळचं सामान घेऊन जाऊ थोडंच. कारण तर त्याच्यामध्ये ना बरीचशी भांडी सुद्धा आहेत. ह्याच्यामध्ये ना सगळे सामान आहे, तांदूळ आहे आणि कढई सुद्धा आहे, भांडी आहेत ह्याच्यामध्ये. स्वयंपाक बनवायचा आहे इकडंच. फक्त मासे भेटायला पाहिजे. एक तर मरळ भेटली, अजून भेटतात का बघू. आता वरती जाऊन बघणार आहे आम्ही. त्याच्यामुळे वजं काही घेऊन जात नाही. आणि इतकं ऊन आहे ना त्याच्यामुळे ना चालायला सुद्धा आहे ना अवघडच होतंय. चला जाऊ आता, ठेवून येतोय पटकेने. आता आहे ना सगळं सामान इथं ठेवून घेतलंय, भांडे ठेवले तिथं आणि त्याच्यावरती पानं टाकलेत पानसट. हे सगळं पडलेलं त्याच्यावरती टाकले. खालून दिसणार नाही, तिकडून रस्ता त्या बाजूने, तिथून काही हे दिसणार नाही. चला आता जाणार आहे असंच वरती आम्ही. हे असं लोकेशन आहे. हवा सुद्धा सुटलाय तरी सुद्धा आहे ना लय ऊन लागतंय. मरळ पकडण्यासाठी डायरेक्ट पाण्यामध्येच थांबलोय. हे बघा निम्म्या नदीत आलोय तिकडे कडे आणि इकडं मरळ आहे ना दिसतात. तर बाहेरून काय फेकता येत नाही त्याच्यामुळे ना डायरेक्ट पाण्यामध्ये आलोय. आता बघतोय एखादी भेटते का मरळ इथं समोरच. आता आहे ना इतक्या पाण्यात थांबलोय आणि तरी सुद्धा आहे ना मरळ काय तिकडं दिसत नाही, लय लांब निघतात तिकडं आणि तिकडं फेकता येत नाही. आता बघतोय थोड्या वेळ, नाही तर चाललो आता बाहेर. इतकंच पाणी ह्याच्यावरती नाही, इकडं पाणी खोल नाही जास्त. आता आहे ना बऱ्याच उशिरानंतर आहे ना एक मरळ सुद्धा लागले. दाखवायला जमलं नाही. पिंकी थांबली पलीकडच्या बाजूला आणि मी पाण्यामध्ये आहे ना उतरून आलतो. तर बघा मरळ भेटले. हा आहे ना मोठे. तिकडे पिंकी थांबली, तंगुश आहे. आता एखाद्या वेळेस आहे ना पलीकडच्याच बाजूला घेऊन जायला लागणार आहे. निष्ठून सुद्धा जाईन एखाद्या वेळेस, जमायचं नाही दाखवायला. बघा बरंच ना जोरात वरती मरळ. बघा इथं कडेला आलती फार. आता ना पलीकडच्याच बाजूला जातो आता मी इथनं. आता चाललोय, एका हातामध्ये ना मरळ आहे, मग तंगुश आहे आणि खाली आतमध्ये हे पाण्यामध्ये मरळ आहे. तर आता चाललोय बघू आता किती खोली. इथून आलतो तर त्या बाजूने तिकडं होतं इतकं छाती इतकं नाही, या बाजूला थोडं खोल आहे. हे बघा इतकं आहे तिकडे बाहेरच्या बाजूला पिंकी. आता तिथपर्यंत चाललोय. एका हात चप्पल निघाले पायातले. इथं आहे ना मध्ये ठाव नव्हतं लागत. मरळ आहे ना इकडून आणले आता डायरेक्ट. मरळवर सुद्धा आहे ना लक्ष ठेवायला लागतंय. आता आलोय तर आंघोळच करून जातोय. मरळ सुद्धा घेऊन आलोय. मोबाईल आहे एका हातामध्ये. हेदर पिंके दर घेऊ उचलून पाटक्याने. भेटली शेवट. बऱ्याच उशिरानंतर आहे ना पाणी जाऊन पकडले. आता मध्ये खालय वाटतं तिने. ही बघा ही इतकी मरळ भेटली बऱ्याच उशिरानंतर, ती पण ना लय मेहनत करून. आणि मी या साईडलाच थांबलेले आणि ते ना पाण्यात जाऊन तिकडनं जाऊन पकडली मरळ. आतमध्ये गेलता तिथं डायरेक्ट, मग इथून असा घेऊन आलो आता मरळ. तिला आतमध्ये खालय वाटतं.
आता ना पिंकी कट करते तंगूस. आतमध्ये खाल्लंय मरळ नाही. आता ह्याच बाजूला कालवण बनवायचं आहे एकदम जबरदस्त. बघा इतकी मोठी मरळ आहे. याच आणि बाजूला बनवायचं आहे बरं. सगळे भांडे तिकडे खाली हा ठेवले. त्याच बाजूला ठेवलं. तर अजून सुद्धा ना तिकडे वरती जाणार आहे आम्ही. ठीक आहे. आणि बघू तिकडे जाऊन. पिशवी आणली ना मोठी. हा आता पिशवीमध्ये ना ठेवून घे आणि मग थोडं वरती जाऊ आणि बघू तिकडे एखादी भेटती का. नाहीतर ह्याचं आहे ना कालवण बनवायचं इकडंच. तुम्हाला दाखवतोय सगळं काय. उशिरानंतर आहे ना मरळ भेटले. ती पण एकदम मोठ्या साईजची. या साईडला ना तितक्याच मरळे असतात. 1 किलो 1.5 किलोपर्यंत. आणि एखादी भेटलीच तर मग भेटते. पण जास्त करून ना 1.5 किलो ते 2 किलोपर्यंत असतात शेवट मरळ. भेटले एक चांगले मोठ्या साईजचे. आता चाललो अजून सुद्धा तिकडे वरती जाणार आहे. मरळ काढली बघा त्यांनी. गळ ना वरतीच होता त्याच्यामुळे काढून घेतलाय. आता पिशीत ठेवून घेते मी. परत एकदा पाण्यामध्ये गेल्यात आणि तिथनं आता गळ पण टाकलाय. आता चाललोय. बराच उशीर झाला इकडंच. 2 पकडले इकडं. एक चांगल्या मोठ्या साईजचे आणि एक बाकी आहे थोडी. तर चाललोय आता तिकडे खालच्या बाजूला. मग पहिले तर तिकडे पकडलेले. मग सगळे मिळून आहे ना 3 झालेत मरळे. तर जी मोठी आहे त्याचं कालवण बनवायचं. आता तिकडे जाऊ. पहिलं तर भांडी ठेवलं तिकडं. आणि भूक सुद्धा लय लागले आता. आलो आता इथं जे ना भांडी ठेवलेले. मागाशी ठेवून गेलेलो. बराच उशीर झाला त्याला. आणि इथं ना चांगली सावले. इथं झाड आहेत. हे बघा ह्या झाडांचे ना सावली इकडंच पडले आता मोकळ्या मैदानीमध्ये. तर इथंच आहे ना कालवण बनू शकतंय. इथं जेवढ्या जागेमध्ये चांगला जागा एकदम भारी आहे. मोकळं मैदान आहे मेन. मग आता ना हे मरळ घेतले एकदम फ्रेश. इकडंच पकडून आता इकडंच बनवायची सुद्धा. पहिलं तर हे भांडी पण ठेवायच्यात आणि त्याच्यासोबत मरळ पण साफ करून आणू तिकडून नाही का. जागा आता बघू इथं आहे का जागा. कारण तर आहे ना गवत आहेत कडेला. खवल्या काढून घेते आता मरळीच्या. आणि दगड पण आणून दिली मोठी. तर दगडीवरती ठेवते आणि मग खवल्या अशा काढून घेते. आता दुसऱ्या साईडच्या काढते. मरळ आता कापून घेते. पीस करून घेते आता. हे बघा एक पीस झालाय. आता दुसरा. मरळ कशी तरी कापून घेतली बारीक सुरीने. आता साफ करून घेते. हे असे पीस बनवल्यात. मरळ ना घेतली पिंकीने पूर्ण साफ करून. हे बघा माझ्या हातामध्ये जे पीस. तर आता बनवायचं आहे इथंच कालवण बनवू.
इकडे ना एकदम भारी जागा होता, डायरेक्ट आहे ना खाली हरळ आहे, पण तिकडे ऊन लागतं अजून, सावली येईन थोड्या वेळाने. जेवण झाल्याच्या नंतर मग तिकडंच जाऊ एखाद्या वेळेस जेवायला. या साईडला माती आहे सगळी. इथं जे ना कालवण बनवू आता, कालवण आणि भात सुद्धा बनवायचं आहे एवढं. पिंकीने ना चूल पण घेतली पेटून. आता पहिलं तरी ना भात घालते ना, बारकं पातेला आणलंय, हे इतकं बास होणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर मरळचं कालवण जास्त होणार आहे, मरळ आहे ना जास्त आहे. हे बघा मोठे मोठे पीस आहेत आणि इकडे इकडं त्याच्यामध्ये बनवायचे. पहिले तर भात घालते आता. घातलं आता शिजत चुलीवरती, जाळ चांगले चालले, भात होणार आहे लगेचच. मग त्याच्यानंतर आहे ना कालवण बनवून घ्यायचंय. सकाळी आणलेला आंबा तो आता कापून घेते, तोपर्यंत भात शिजतोय त्या साईडला. तो बघा किती भारी आहे आंबा, एकदम भारी आहे. कलर बघा किती भारी आहे. सकाळ आणलेला आंबा तसंच ठेवलेला, आता कापून घेते पिंकी. पाहिलं तर आंबा खाऊन घेतोय तोपर्यंत. रानातला आंबा ह्याच बाजूचा, तो पण एकदम मोठ्या साईजचा होता. लय भारी लागतोय ह्यो आंबा. गोड लागते. हा लय गोड लागतोय. तर लय गोड लागतंय. खूपच चिरून घेते टोमॅटो पण. हे बघा भात झालाय. आता भात ना उतारून घेते मी. मरळ साफ केलेली ही बघा, तेल वतून घेते आता. कांदा मिरची टाकून घेते आता. तेल पण बघा किती टाकलं. मिरची शिजली आता टोमॅटो टाकून घेते. अद्रक लसूण पेस्ट आहे ती टाकून घेते आता. मसाले घेतले, कांदा मसाला, हळद, चिकन मसाला, मिरची पावडर आता टाकून घेते. मरळ टाकून घेते. थोडं शिजून देते, त्याच्यानंतर पाणी वतते. पाणी वतून घेते आता. कालवण झालंय आता उतारून घेते. आणि इथं जेवायला बसलोय आम्ही, इथंच बसणार आहे. मग हे बघा किती भारी जागा आहे इथं. तिकडं मागं नदी आहे आणि मोठी मोठी झाडं सुद्धा बघा. आता यांना वाढून घेते पिंकी.
भात वाढून झालाय आता, तर कालवण वाढून घेते. आता ना जेवायला बसलो आम्ही. ताटंसुद्धा घेतलं तो वाढून. या जेवायला बरीच मेहनत केली आणि शेवटला मरळचं कालवणसुद्धा बनवून इथंच जेवतोय आता. मरळचे बघा पीस किती भारी आहे, ताटावरती तुम्हाला दिसतच असं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना बरेचसे आहेत. आम्ही तर जास्त पीस घेतलेत, कारण तर 2 जणच जेवायले आम्ही. आणि अजून सुद्धा ना मरळ बरीचशी उरली. करतो आता सुरुवात जेवायची. जेवून घेतो. जेवायला आता लय भूक लागली. अख्खे दिवस फिरत होता इकडंच, फिरून यांना लय भूक लागते. कारण तर ना मरळसाठी असंच फिरायला लागतंय. काही दिवशी तर ना एकही मरळ भेटत नाही. आता ना जेवण झालंय. तिकडं पिंकी ना भांडी घासायला गेली. लय भूक लागलेली, तर जेवण एकदम मस्त झालंय. आले पिंकी आता भांडीसुद्धा देऊन. आणि आता आहे ना निघायचं लगेचच. गाड्या तिकडे बऱ्याचशा लांब आहे. बऱ्याचशा नद्यांना ना चांगलं काही पाणी नाही. या नदीला चांगलं पाणी आहे इकडं, ते पण एकदम शांड्याला. तिकडे खाली तर काही सांगता येत नाही, तिकडे खराबच आहे. इकडे ना पिऊ शकतोय. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या इथं कोणती नदी आहे आणि तुम्ही कोणत्या नदीचं पाणी पिताय, तसं सांगा. आणि पाणी ह्या नदीचं प्यायला पाहिजे का नाही ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता निघालं, तिकडं खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय. आणि पाणी कसं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता ना पाणी प्यायचंय. पाणी तर बघा किती स्वच्छ आहे. हे बघा पाणी. बघा हे असं पाणी आहे. नक्कीच कमेंट करून सांगा. इंद्रायणी नदीचं स्वच्छ पाणी इकडं. हे बघा कडेकडेला शेवळ आहे म्हणायला, पण तरीसुद्धा ना एकदम स्वच्छ पाणी आहे. आता इथून पलीकडे जायचं आहे आणि इथंच गाडी लावली जवळच. आता चाललो आहे घरी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.